मेकिंग ऑफ कोल्हापुरी घाटी मसाला. नमस्कार मंडळी, आज मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आम्ही तयार केलेला कोल्हापुरी घाटी मसाला. प्रथम तर आम्ही 10 किलो कांदे आणखीन रमेशने कापून घेतले. आणखीन ते मग कडकडीत उन्हामध्ये सुकायला घातले होते. कांदे सुकण्यासाठी 4 दिवस लागतात, तेव्हा ते कुठे मस्तपैकी कडकडीत ते सुकतात. त्यानंतर आम्ही बाजारात जाऊन थोरात मिरची मसाल्यांच्या डंखावरती जाऊन आम्ही तिकडनं मिरच्या घेतल्या. 4 प्रकारच्या आम्ही वेगवेगळ्या मिरच्या घेतल्या. 2-2 किलो मिरच्या घेतल्या आम्ही त्या. आणखीन त्या घरी आणल्या. 4 प्रकारच्या मिरच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आता लवंगी, बेडकी, संकेश्वरी, आणखीन काश्मीरी मिरची, अशा 2-2 किलो आम्ही 4 प्रकारच्या ह्या मिरच्या आम्ही घरी आणल्या. त्याचे आधी तर आम्ही ते सुकायला घातले. उन्हामध्ये आम्ही सुकत ठेवलं. ते एकच दिवस आम्ही त्याला सुकायला ठेवलं होतं. आणि मग त्याचे दाणके वगैरे सगळे दांडे ते काढून त्याला साफ करून मग आम्ही व्यवस्थित त्या एका पिशव्यांमध्ये आम्ही भरून घेतलं. आणि आमच्या धन्नूवरती आम्ही त्या पिशव्या आम्ही चढवल्या. धन्नू म्हणजे माझी ॲक्टिवा. मग आम्ही आमच्या फार्म हाऊसवरून निघालो. आणखीन तुम्ही बघत आहात की अगदी आमच्या गेटच्या समोरच रस्ता आहे. मेन कालव्याच्या बाजूला रस्ता लागून आहे. आणि रस्त्याला लागूनच आमचा फार्म हाऊस आहे. आणि बाजूला तुम्ही बघत आहात कालवा आहे. मस्त पाणी आहे कालव्यामध्ये. कालवा म्हणजे कॅनल. आणि हा जो रस्ता आहे हा कॅनल रोड ह्याला म्हणतात. माणगावमध्ये आमचं फार्म हाऊस आहे. आणखी तिथेच कॅनल रोडवरती माझं तिथे फार्म हाऊस आहे. 2.5 एकरचा आमचा तो प्लॉट आहे. आणि त्यावरती आम्ही तिथे वेगवेगळे आम्ही बागाई जमीन आहे ती, म्हणजे वेगवेगळे आम्ही फळांची झाडं आम्ही तिथे लावलेली आहेत. आणखीन आता फ्युचर प्लॅनिंगमध्ये आम्ही आता रिसॉर्ट आम्ही तिथे सुरू करणार आहोत. तर आता तुम्ही इथे बघत आहात आम्ही इथे हा पूल आहे. इथे जी गावातली ही जी नदी आहे, काल नदी ह्या नदीचं नाव आहे. आणि समोर तो ब्रिज तुम्ही बघत आहात ना, हा हायवेवरचा ब्रिज आहे. गोवा हायवे जो आहे आपला तो ब्रिज आहे. आणि हा गावातला ब्रिज आहे नदीवरचा. हा आम्ही क्रॉस केल्यानंतर मग आम्हाला मार्केट रोडवरती आम्ही येतो. आणखीन सरळ तुम्ही गेलात की मग अगदी गावांमध्ये आपण पोचतो. आणि इथे आता आम्ही चाललेलो आहोत थोरात मिरची मसाल्यांच्या डंखावर सगळ्या मिरच्या घेऊन. इथे बघा, हे आता थोरात मिरची मसाल्यांचं हे डंख आलेलं आहे. अरे बापरे. आता तर आमच्या अगोदर आधी एका ताईने मला असं वाटतं मिरची दळायला लावली होती. आता सकाळचे 9 वाजत आहेत. आणखीन ह्यांच्यानंतरच आमचा नंबर लागणार आहे. तर मग आम्ही थोडासा वेळ होता तर आम्ही मग ब्रेकफास्ट करायला गेलो. आम्ही काहीतरी पोटपूजा करायला गेलो तिथे. आणखीन त्यानंतर मग आम्ही आमचे मसाल्याची आम्ही सुरुवात केली. एवढे हे जे काय खडे मसाले तुम्ही बघत आहात, तर ह्यामधले आम्ही करीबन 25 प्रकारचे वेगवेगळे खडे मसाले आम्ही घेतले. हे तुम्ही बघत आहात. तिथलचे जे डंखचे जे आहेत, थोरातचे जे बंधू आहेत, संग्राम त्यांचं नाव आहे. तर त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. म्हणजे तुम्हाला तिथे फक्त कुठल्या प्रकारचा मसाला तुम्हाला दळून हवा आहे हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग ते त्या पद्धतीने त्या मसाल्याला अजून कुठले खडे मसाले लागत आहेत ते सगळे काढून देतात आपल्याला बरोबर अगदी मापाप्रमाणे. तर असे वेगवेगळे आमचे खडे मसाले त्यांनी अगदी एका पिशवीमध्ये सगळे जमा करायला घेतले. आणखीन काही 50 ग्रॅमचे होते, काही 100 ग्रॅम होते, काही 200 ग्रॅम होते. तर असं त्यांनी ते अंदाजाप्रमाणे त्यांच्या सगळे खडे मसाले एक करून त्यामध्ये ते जमा करत गेले. हे तुम्ही बघत आहात आता.
हो. यातले तर मला काही बऱ्याचशा खड्या मसाल्यांचे मला नावंही माहिती नव्हती. पण ते अगदी त्यांचे रोजचं हे काम असल्यामुळे ते अगदी फक्त आम्ही मसाला त्यांना सांगितला, की आम्हाला कोल्हापुरी घाटी मसाला आम्हाला तयार करून पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळे खडे मसाले एक-एक करून मापाप्रमाणे त्यांनी तिथे त्या पिशवीमध्ये सगळे जमा केले. इथे तुम्ही बघत आहात, की इथे जो कांदा आम्ही आणला होता सुकवलेला, तो त्यांनी फ्राय करून घेतला आहे. तेल टाकलं, तेलामध्ये मग ते फ्राय करून घेतला आणि त्याचप्रमाणे मग नंतर मिरच्याही त्यांनी चांगल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. म्हणजे स्लाइटली आधीच त्या उन्हामध्ये तर सुकलेल्या होत्या, पण थोडंसं त्यांनी तेलामध्ये थोडंसं ते परतून घेतलं. नंतर अशा पद्धतीने त्यांनी सगळे मसाले म्हणजे कांदा, नंतर खोबरं, आता तुम्ही बघत आहात इथे त्यांनी मग आता खोबरं पण जे आम्ही वाटून म्हणजे कापून आणले होते सगळे खोबरं, सुके खोबरे, हे पण त्यांनी त्यामध्ये परतून घेतलेलं आहे. आणि जे पिशवीमध्ये आता खडे मसाले जे होते ना, ते पण मग त्यांनी परतून घेतले सगळे. आणखीन मग सगळे मिरच्या ज्या आधी फ्राय केल्या होत्या, त्या थोड्याशा रोस्ट केल्या होत्या, त्या त्यांनी डंखामध्ये आधी घातल्या. त्याच्यानंतर मग जे खडे मसाले जे आहेत, ते त्यांनी मग थोडे थोडे करून ते सुरुवात केली त्या मिरच्यांमध्ये कुटण्यासाठी. ही मशीन आहे, ह्याच्यामध्ये 6 खांबांची ही मशीन आहे. म्हणजे 6 असे वेगवेगळे खांब आहेत कुटण्यासाठी आणि अशा पद्धतीने ही या डंखावरती हे मसाले सगळे कुटून अगदी बारीक केले जातात. आणखीन जो फ्राय केलेला जो कांदा होता ना, कांदा आणखीन लसूण पण होता, तर तो वेगळं त्यांनी ते मिक्सरमध्ये रफली ग्राइंड करून घेतलं होतं. तर ते बाजूलाच ठेवलेलं आहे. ते नंतर आता ते ह्या मिरचीच्या मसाल्यामध्ये ते नंतर ते मिक्स करणार आहेत. तर सुरुवातीला अगोदर त्यांनी मिरच्या आणखीन जे खडे मसाले आहेत ते त्यांनी वाटून घेतले. आणखीन वाटलेली जी मिरची होती ती तुम्ही बघत आहात, ती थोडी थोडी करून मग ती चाळणीमध्ये त्यांनी ती चाळून घेतली मिरची पावडर एका टबमध्ये. बाजूलाच त्या मशीनच्या बाजूलाच एक चाळण असते आणि ती त्याच्यामध्ये दळलेली ही जी मिरची पावडर आहे ती त्यामध्ये ते चाळून घेतात अशा पद्धतीने. आणि जेव्हा ही चाळलेली मिरची ती सगळी कुटून झाल्यानंतर मग त्यांनी ती सगळी मिरची जमा केली एका मोठ्या टबमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी मग लसण आणि कांदा जो ग्राइंड करून ठेवला होता तो मिक्स केला त्यांनी इथे आणि मस्तपैकी त्याला परत एकदा दळायला त्यांनी त्या मशीनमध्ये टाकलं त्यांनी आणि परत एकदा ती मिरची परत दळून घेतली आणि आता ही तयार झालेली मिरची आहे. लास्ट रिझल्ट त्यांचा. आणखीन इथे आता ते सगळं भरतायत आता ही मिरची आणि वजन करून घेत आहे. तर 15 किलो आणखीन 400 ग्रॅम असं मिरचीचं वजन झालं. म्हणजे तुम्ही 15 किलो पकडा, 400 ग्रॅम तर इथे तिथे आपलं होऊन जातं. पण 15 किलो ही मिरची झाली तयार. मग आम्ही ती घरी आणली. आणखीन 2-2 किलोच्या भरण्यांमध्ये आम्ही ही मिरची पावडर भरून घेतली. आणखीन त्यामध्ये मग प्रत्येक भरण्यांमध्ये आम्ही 2-2 खडेही टाकले, हिंगाचे खडे. प्रत्येक भरण्यांमध्ये हिंगाच्या खड्यांनी मसाल्यांना कीड लागत नाही. आणखीन अगदी मसाले सुगंधी आणखीन फ्रेश राहतात मसाले. आणखीन अशा पद्धतीने मी माझे घाटी मसाला, हा जो कोल्हापुरी घाटी मसाला आहे हा मी तयार केला. मसाला डंखावरती तयार करून घ्यायला मला 3 तास लागले आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. लाईक करा, शेअर करा
आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. धन्यवाद.